सुखो बुद्धानुपादो सुखो धम्मदेशना सुखासंगस्य सामग्री सम्मगानं तपो सुखो। सुखद आहे बुद्धांचा जन्म, सुखकर आहे सधम्माचे श्रवण करणे, सुखकर आहे संघाची एकता। विश्वभूषण, विश्व शांतिदूत, लाइट ऑफ आसिया, तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व बहुजन समाजातील समतावादी महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन। भारतीय बौद्ध महासभा तथा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्यास माझे वंदन। भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी, आनंदराज आंबेडकर बौद्ध जनपंचायत समिती या तिन्ही बंधूंच्या धम्मकार्यास, सामाजिक कार्यास माझे वंदन। रायगड जिल्हा भारतीय बौद्ध महासभा दक्षिणचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे संस्कार विभाग प्रमुख माननीय सुशीलजी वाघमारे यांना सविनय जय भीम। रायगड जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष अनिल मोरे आणि त्यांची जिल्हा कार्यकारिणी, महिला विभाग तसेच सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, महिला विभाग आणि सर्व कार्यकारिणी, विभाग कार्यकारिणी, बौद्ध महासभा शहर शाखा मानगाव या शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान गौतम वाघमारे आणि त्यांची सर्व कार्यकारिणी या सर्वांना माझा सविनय जय भीम। आज भाद्रपद पौर्णिमा। भाद्रपद पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांना राजा अजातशत्रू यांची भेट झाली, ते त्यांना भेटले आणि
आजच्या दिवशी म्हणजे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी अजातशत्रूंनी बौद्ध धम्मामध्ये घेण्याची विनंती केली. त्यानुसार अजातशत्रूंनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्यांचं बौद्ध धम्मामध्ये येणं झालं. ते उपासक झाले आणि धम्म कार्याला त्यांनी वाहून घेतलं. हे आजच्या पौर्णिमेचं खास वैशिष्ट्य आहे. आता आपण पुढील विषयाकडे वळणार आहोत. सर्व बौद्ध बंधू भगिनींना माझे सविनय जय भीम. आजचा विषय आहे पटिच्च समुत्पाद, म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यापैकी एक पटिच्च समुत्पाद म्हणजेच कार्य कारण भाव. कार्य ज्याच्यावर होते आणि त्याचा परिणाम निर्माण होतो म्हणजेच कॉज अँड इफेक्ट. तर याचा शाब्दिक अर्थ असा आहे की समथिंग म्हणजे काहीतरी. जेव्हा काहीतरी घडते त्याचं काहीतरी निर्माण होतं, अदर प्रॉडक्ट उत्पाद होतं, ते म्हणजे त्याच्यावर परिणाम होतो. हे सिद्धांत मांडण्याचं कारण तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हा पटिच्च समुत्पादाचा सिद्धांत मांडलेला आहे. पटिच्च समुत्पाद म्हणजे काय? तर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की हे जग स्वतंत्र आहे, जग स्वयंभू आहे. जगाचा सर्व धर्मांनी हा संदेश दिलेला आहे. जगाची निर्मिती ही एका मसीहाने केलेली आहे, देवाने केलेली आहे, ईश्वराने केलेली आहे, परमेश्वराने केलेली आहे, गॉडने केलेली आहे. अशी संकल्पना सगळीकडे मांडलेली आहे. परंतु सध्या जो महाउद्रेक झालेला आहे करोनाचा, तर हा जो करोनाचा महाउद्रेक झालेला आहे तो महाउद्रेक म्हणजे एक कारण आणि त्याचं निर्माण झालेलं उत्पादन आहे. म्हणजेच कार्य कारण भाव प्रभाव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तथागत बुद्ध म्हणतात की या जगामध्ये ईश्वर परमेश्वर मसीहा हे कोणीही नाहीत. तर काय आहे मग? ते माणसाच्या विकसित बुद्धीची देणगी आहे. माणसाच्या बुद्धीचा विकास झालेला आहे. माणसाच्या बुद्धीचा विकास झालेला आहे आणि हा जो विकास आहे त्याच्यामुळे देवाची निर्मिती झालेली आहे. देवाची निर्मिती ही माणसाच्या बुद्धीतून निर्माण झाली हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आपण त्या संदर्भामध्ये तत्कालीन संदर्भ जे आहेत ते आपण पाहूया की तत्कालीन संदर्भ काय सांगतात. तर तथागत भगवान गौतम बुद्ध हे एकदा कौशल राज्यामध्ये विहार करीत असताना मानस लाकट नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये अचिरवर्ती नावाची नदी आहे. अचिरवती, या अचिरवती नदीच्या किनारी एक वेळुवन आहे आणि त्या वेळुवनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा मुक्काम असतो. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध भिक्षू संघासह या जिल्ह्यामध्ये माणसकट नावाच्या खेड्यात थांबलेले असतात. ही बातमी सर्व गावकऱ्यांना किंबहुना गावातील सर्वांना कळते आणि तिथेच एक
वेदशास्त्र संपन्न पंडित शास्त्री जे असतात, ऋषी असतात, त्यांचं नाव भारद्वाज ऋषी आणि वशिष्ठ ऋषी. या भारद्वाज ऋषी आणि वशिष्ठ ऋषींना समजतं की तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या गावात नदीच्या किनारी, अचिरवती नदीच्या किनारी जे वेळूवन आहे तिथे भगवान गौतम बुद्ध थांबलेले आहेत. आपण त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि म्हणून ते दोघे बुद्धांच्याकडे आलेले आहेत आणि तथागत भगवान गौतम बुद्धाशी ते संवाद करतात, बोलतात आणि अचानक चर्चेमध्ये भारद्वाज तथागत बुद्धांना प्रश्न विचारतात. श्रमण गौतम, वैदिक ब्राह्मणी ब्रह्मज्ञानाला किंवा वैदिक ब्राह्मणी ब्रह्मज्ञानशास्त्रामध्ये निर्माता ब्रह्म आहे, मग ब्रह्म प्रवेशाचा खरा मार्ग कोणता आहे? म्हणजेच ब्रह्मदेवाकडे जाण्याचा खरा मार्ग कोणता आहे? त्याचवेळी वशिष्ठ ऋषी तेही म्हणतात, श्रमण गौतम, अनेक ब्राह्मण अनेक मार्ग सुचवतात. अदैव्य ब्राह्मण, तैतरीय ब्राह्मण, कंचक ब्राह्मण आणि हायवर्गीय ब्राह्मण हे सर्व जे त्यांच्या मार्गाचा अवलंब करतात ते ब्रह्मामध्ये विलीन होतात. ज्याप्रमाणे एखाद्या गावात किंवा शहराकडे बरेच रस्ते मार्ग आहेत, परंतु ते सर्व त्या एकाच गावात किंवा त्या गावात नेतात, त्याचप्रमाणे ब्राह्मणांनी दर्शविलेले सर्व मार्ग हे ब्रह्ममार्ग आहेत. या प्रश्नाच्या संदर्भात आपला दृष्टिकोन काय आहे अशी विनंती तथागत बुद्धांकडे भारद्वाज ऋषी आणि वशिष्ठ ऋषी करतात. तथागत बुद्ध म्हणतात, वशिष्ठा, तुम्हाला असे म्हणायचे आहे का की ते सर्व मार्ग बरोबर आहेत? वशिष्ठ म्हणतात, श्रमण गौतम, हो, माझा यावर विश्वास आहे. पण वशिष्ठा, ब्राह्मणांना समोरासमोर पाहिलेले 3 वेद जाणणारे ब्राह्मणांचे गुरु आहेत काय? तर गौतम, नाही, नक्कीच नाही. तथागत मग म्हणाले की मग कोणाला ब्रह्मा दिसला नाही? ब्रह्माकडून कुणाची मुलाखत घेतली नव्हती? वासिष्ठ म्हणाले, होय, तसे आहे. तथागत बुद्ध म्हणाले, मग ब्राह्मणांचे विधान खरे आहे यावर तुमचा विश्वास कसा काय आहे? म्हणजे तुमचा विश्वास ब्राह्मणांच्या विधानावर आहे काय? तथागत बुद्ध यांनी वशिष्ठाला येथे तार्किक उदाहरण दिले. वशिष्ठा, जणू काही आंधळ्या लोकांची रांग आहे. एक आंधळा पुढे चालतो, दुसरा त्याच्या मागे आहे, तिसरा त्याच्या मागे आहे, चौथा त्याच्या मागे आहे. म्हणजे हे 4 जण एकाच्या खांद्यावर एक हात ठेवून चालतात. चालणारा पुढे नीट जात नाही, मधला अडखळतो आणि मागचा मागे जात नाही. म्हणजे जणू काही आंधळ्या लोकांची जी रांग आहे, आंधळाही पुढे जात नाही, मधलाही अंध किंवा आंधळा मागे पळत नाही. म्हणजे नेमकं तसंच आहे. वशिष्ठा, की मला असं वाटतं की ब्राह्मणांचे हे विधान फक्त एक आंधळे विधान आहे. ज्याप्रमाणे पुढे, मध्यभागी किंवा मागे कोणी दिसत नाही, या प्रश्नांचा किंवा याचा म्हणजे जाण्याचा, पुढे सरकण्याचा कोणताही मार्ग या आंधळ्यांकडे नाही. तद्वतच या ब्राह्मणांचा ब्रह्मविचार केवळ विनोदच आहे, असं माझं मत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी हे विश्लेषण केलेलं आहे. काय म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्ध?
पूर्वी जन्मलेला प्राणी स्वतःबद्दल विचार करू लागला की मी एक विजय आहे, मी अविनाशी आहे, मी एक गुरु आहे, मी एक निर्माता आहे, मी एक लेखक आहे, मी एक प्रकाशक आहे, मी माझा स्वतःचा मालक आहे आणि आज मी बरेच काही, मी भविष्यात जन्मलेल्या सर्वांचा पिता आहे, म्हणजेच मी ब्रह्म आहे. पुढे बुद्ध दोघांना बोलावतात आणि म्हणतात, तुमच्या दोघांचा असा दावा आहे का ब्रह्म हा पूजनीय, विजयी, अविभाजित आहे? माझा प्रश्न आहे, जो विश्वाची निर्मिती करतो तो सर्वांचा पिता आहे. ज्यापासून आपण जन्मलो असा हा ब्रह्म आहे. तो कायम आहे काय? तो टिकाऊ असेल का? तो एक रुटीन घटना आहे, नम्रता आहे आणि हे कायमच राहील काय? तथागत बुद्धांनी पुढील विश्लेषण केले. ब्रह्माने आपल्याला निर्माण केले, हे ब्रह्माने निर्माण केलेले आहे, तर सर्व नष्ट का होत आहे? ते बदलणारे काय आहेत आणि ते अस्थिर का आहेत? म्हणजे ब्रह्माने जर ही निर्मिती केली आहे तर ते अल्पायुष्य का आहे आणि ते का मरण पावत आहे? भारद्वाज आणि वसिष्ठ, तुम्हाला काही उत्तर आहे का? जर नसेल तर माझा तिसरा युक्तिवाद असा आहे की जर हे ब्रह्मदेव सर्वशक्तिमान असेल आणि निर्मितीसाठी पुरेसे कारण असेल, मग काहीतरी करण्याची इच्छा माणसाच्या मनात निर्माण होऊ शकत नाही, त्याला काही करण्याची गरज असू शकत नाही, किंवा काहीही करण्याचा संकल्प त्याच्या मनात निर्माण होऊ शकत नाही, कारण सर्वात शक्तिशाली देव आहे, ब्रह्म आहे. तथागत बुद्धांच्या तिसऱ्या युक्तिवादाला भारद्वाज आणि वसिष्ठ यांच्याकडे उत्तर नव्हते. म्हणजे तथागत बुद्धांनी तर्कावर आधारित युक्तिवाद केलेला आपणास पाहायला मिळतो. तथागत बुद्धांचा चौथा युक्तिवाद होता, देव जर कल्याणकारी असेल तर मग माणसे मारेकरी, चोर, दरोडेखोर, व्यभिचारी, खोटारडे, कत्तल करणारे, लोभी, भ्रष्टाचारी, जबरदस्ती करणारे किंवा वेडे का बनतात? एखाद्या चांगल्या देवाच्या उपस्थित हे शक्य आहे? तथागत बुद्धांचा पाचवा युक्तिवाद हा सर्वज्ञ, न्यायी, दयाळू असण्याशी होता. म्हणजे युक्तिवाद पहा कशावर अवलंबून आहे? जो सर्वज्ञ आहे, न्यायी आहे आणि दयाळू आहे, या तीन गुणामध्ये जो कोणी असेल तो आहे का? देव तसा आहे का? तर पुढील युक्तिवाद तथागतांनी मांडलेला आहे. जर एखादा महान निर्माता जो नीतिमान आहे व दयाळू आहे, तर मग जगात इतका अन्याय का घडत आहे? जर देव सर्वशक्तिमान आहे, दयाळू आहे, तर एवढे अघटित घटना का घडत आहेत? तथागत बुद्धांनी भारद्वाज ऋषी आणि वसिष्ठ ऋषी यांना सांगितले की जे तर्कशास्त्रानुसार विचार करतात, ज्यांचे डोळे उघडे आहेत, तो जगाची वेदनादायक स्थिती पाहण्यास सक्षम आहे. जर ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्माण केले असेल, तर जर त्याची शक्ती अमर्याद असेल की त्याला थांबावे लागत नाही, तर अशा ब्रह्मदेवाला माणसाने किंवा माणसाचे दुःख का दिसत नाही? म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी भारद्वाज ऋषी आणि वशिष्ठ ऋषीकडे
या तर्कानुसार जी सिद्धांताची मांडणी केलेली आहे ते आपणाला समजते. त्याच्या सर्व सृष्टीला त्रास का होतो हाही प्रश्न विचारलेला आहे. तो प्रत्येकाला आनंद का देत नाही? देव जर अस्तित्वात आहे तर त्याच्या सर्व सृष्टीला त्रास का होतोय? तो प्रत्येकाला आनंद का देत नाही? फसवणूक, खोटेपणा आणि अज्ञान सर्वत्र का पसरलेले आहे? लबाडी पुढाकार का घेते? सत्य आणि न्यायाचा पराभव का झाला? तथागत बुद्ध स्पष्टीकरणात भारद्वाज ऋषी आणि वासिष्ठी ऋषी यांना स्पष्ट सांगतात की मी तुझ्या ब्रह्मास अन्यायकारक मानतो. मी तुमच्या ब्रह्मास अन्यायकारक मानतो. हे जग फक्त अन्याय देण्यासाठी कोणी निर्माण केले? हे जग अन्याय करण्यासाठी निर्माण केलं का? जर सर्व लोकांमध्ये अशा सर्वशक्तिमान देव आहे जो त्यांना आनंदित व दुःखी करतो आणि त्यांना सद्गुण बनवतो, तर अशा देवालाही पापाचे डाग आहेत. आणि हे पापाचे डाग असलेले जे देव आहेत या देवांच्या संदर्भामध्ये तथागत पुढे म्हणतात, एक तर मनुष्य देवाच्या आज्ञा पाळत नाही किंवा देव नीतिमान आणि न्यायाधीश नाही किंवा देव आंधळा आहे. हे तिन्हीपैकी एक असू शकतं किंवा तिन्ही असू शकतं. एक तर मनुष्य देवाच्या आज्ञा पाळत नाही किंवा देव नीतिमान नाही किंवा न्यायाधीश नाही किंवा तो आंधळा आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा पुढील अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावर विरुद्ध होता. म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा जो विचार आहे, सिद्धांत आहे, तो ईश्वराच्या अस्तित्वाच्या विरोधात होता. देवाची चर्चा केल्याने कोणताही हेतू साध्य होत नाही. तथागत बुद्धानुसार देव आणि मनुष्य धम्माच्या व्याख्येशी संबंधित नाहीत. इथे मनुष्य माणसाशी संबंधित कसा आहे या संदर्भात, म्हणजेच मनुष्याचं वर्तन दुसऱ्या मनुष्याच्या प्रती कसं आहे यावर अवलंबून आहे. म्हणजे तथागत बुद्धाच्या दृष्टीने देव दूरदृष्टीच्या मार्गातला एक अडथळा आहे. म्हणूनच तथागत बुद्ध प्रथा, प्रार्थना आणि आडमोठेपणाच्या तीव्र विरोधात होते. आणि तथागत बुद्धांचा असा विश्वास आहे किंवा विश्वास होता की प्रार्थनेची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रार्थनेची आवश्यकता जेव्हा असते त्यामुळे याचक म्हणजे भिकारी, याचक आणि याचकांना अंधश्रद्धा येते. म्हणजे जन्म दिला आणि योग्य दृष्टीचा मार्ग अवरोधित केला तर जन्म देण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून पटिच्च समुत्पाद म्हणजे कार्य आणि कारण, त्याचा प्रभाव, या तत्वाचा जर विचार केला तर देव अस्तित्वात आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न हा आहे की देवाने सृष्टीची निर्मिती केली आहे की नाही. केली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. का नाही? तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जे सांगितलं पटिच्च समुत्पाद म्हणजेच कार्य, कारण, भाव, प्रभाव, तर याची प्रचिती आत्ता आलेली आहे. आणि हा सिद्धांत कॉज अँड इफेक्ट हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत जगातील अनेक संतांनी, शास्त्रज्ञांनी मान्य केलेला आहे. अलीकडेच आपल्याला माहीत असेल थोर शास्त्रज्ञ
जे आहे त्यांचं नाव स्टीफन, आत्ताच त्यांचं निधन झालं. त्यांनी शेवटच्या कालखंडामध्ये पुस्तक लिहिलं की जगाची निर्मिती देवाने केलेली नाही. तसाच एक प्रयोग 1980 साली स्वित्झर्लंड इथे जेनेवा इथे सायंटिफिक असोसिएशन जे आहे या शास्त्रज्ञांच्या असोसिएशनने एक सत्य उघड केलं आणि ते म्हणजे जग कोणत्याही देवाने तयार केलेले नाही, तर कवक लोबेनो नावाच्या कणापासून हे बनवलेलं आहे की ज्यामुळे विश्व म्हणजेच जग तयार झाले. म्हणून या जगातील सर्वात मोठे संशोधन जे आहे की हे संशोधन या कणाच्या संशोधनाला शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. त्यांचा एक शास्त्रज्ञाचा एक संघ कार्यरत होता. त्यात आपल्या भारताचे बलदेवराज डावर नावाच्या वैज्ञानिकांचा समावेश होता. हेग बोसन देखील समाविष्ट केले गेले होते. त्यांनी 2दा या कणांची चाचणी घेतली आणि त्याचा परिणाम एकसारखाच झाला, कारण भूगर्भामध्ये कित्येक किलोमीटर आतमध्ये एक छिद्र होल पाडलं आणि त्याचा संशोधनासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. त्यांनी 2दा ही चाचणी केली. त्याचा परिणाम एकसारखाच आला आणि सिद्ध झाले की कावकाई लेबेनॉन नावाच्या कणांनी पृथ्वी, पाणी, वारा, सूर्य, वनस्पती, वृक्ष हे या कणामुळे यांना बळकटीने तयार केलेले आहे. याचं सत्य, शास्त्रीय मांडणी, शास्त्रीय सत्य जगापुढे आणलेलं आहे. यामागे देवाचा चमत्कार किंवा अन्य काही चमत्कार नाही, हे या सायंटिफिक असोसिएशनने जगापुढे आणलेला आहे. हाच तो कार्यकारण भाव आहे. आपण जर बघितलं तर आग हे 3 कारणामुळे लागते. आपण समजून घे की एखाद्या ठिकाणी आग लागते म्हणजे नेमकं काय होतं, तर आग लागण्यासाठी 3 घटकाची आवश्यकता आहे. 1 उष्णता, 2 घर्षण आणि 3 इंधन. इंधन, घर्षण आणि उष्णता या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतील त्याच वेळी आग लागते, अन्यथा आग लागत नाही. आपण 5वीला काही 5वी 6वीच्या मुलांना प्रयोगाच्या माध्यमाद्वारे शाळेमध्ये हे दाखवलेलं असतं की मेणबत्ती बशीमध्ये घ्यायची आणि वर काचेचा ग्लास हळूहळू ठेवायचा, म्हणजे आतली मेणबत्ती कालांतराने विझते. याचा अर्थच असा आहे की मेणबत्ती हे इंधन आहे, त्याला लावलेली आग जी आहे ती हवेच्या माध्यमातून ती पेटत राहते, ऑक्सिजनमुळे पेटत राहते. ज्यावेळी ऑक्सिजन बाहेर काढला जातो म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवलं जातं त्यावेळी मेणबत्ती विझते. आतमध्ये हवा नसते, कारण आतमध्ये हवा नाही आहे, इंधन आहे, इंधन आहे पण त्याला हवा नाही आहे आणि उष्णता नाही. उष्णता पण गेली आणि हवा पण गेली. म्हणजे या इथं एक गोष्ट लक्षात आली की 3 घटकाने मिळून आग लागते. तसंच पाणी निर्माण होतं. पाण्याची अवस्था तीच आहे. पाण्याला सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर उष्णतेनं त्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगापासून पाऊस पडतो, पाऊस वाहत नदी इकडे तिकडे जातो. त्या पावसाच्या पाण्याला ज्यावेळी थंड हवा लागते तेव्हा त्याचा बर्फ होतो. म्हणजे ही प्रक्रिया जी आहे काहीतरी कारणाने एखाद्या गोष्टीचं उत्पादन होतं, म्हणजे उत्पन्न होणे, कारणामुळे उत्पन्न होणं ही जी भूमिका आहे किंवा हा जो सिद्धांत आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मांडलेला आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आत्ताच्या नवीन किंवा आत्ताच्या अलीकडच्या कालखंडामध्ये शास्त्रीय स्वरूपामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये हे विज्ञान आपल्या पुढे
आलेला आहे. म्हणजे पटिच्च समुत्पाद ही जी भूमिका आहे, हा जो सिद्धांत आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मांडलेला आहे. म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रत्येकाला कोणत्याही गोष्टीला कारण आहे हे सांगितलेलं आहे. दुःख आहे, सर्वत्र आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोधाचा मार्ग आहे, हेही सत्य सांगितलेलं आहे. म्हणजेच पटिच्च समुत्पाद जे आहे हे समजण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांची सैद्धांतिक मांडणी आपण आत्मसात केली पाहिजे आणि त्यानुसार आपल्या जीवनक्रमात आयोजित केलं पाहिजे. माझा जो विषय आहे पटिच्च समुत्पाद हा विषय माझा इथे संपलेला आहे. सर्वांना सविनय जय भीम. एक विनंती आहे की अशोकावाणी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा, किमान 10-20 लोकांना ही लिंक पाठवा. अशोकावाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले काही मत असतील ते थोडक्यामध्ये आपण लिहा. सकारात्मक सूचनांचा स्वीकार केला जाईल. धन्यवाद. जय भीम.